आपला नेक्स्ट पॉइंट आहे बिझनेस इथिक्स. बिझनेस इथिक्स आपण बिझनेसमध्ये जे इथिक्स यूज करतो किंवा बिझनेस मधल्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतील किंवा डिसिजन मेकिंगसाठी जे इथिक्स फॉलो केले जातात, नॉर्म्स फॉलो केले जातात किंवा काही ऑर्गनायझेशन इव्हन सगळ्याच की त्यांचे इंडिव्हिज्युअल इथिक्स असतात, प्रिन्सिपल्स असतात, व्हॅल्यूज असतात. ठीक आहे. आता डेफिनेशन ऑफ बिझनेस इथिक्स बघूया आपण. बिझनेस इथिक्स कॅन बी डिफाईन ॲज द क्रिटिकल स्ट्रक्चरल एक्झामिनेशन ऑफ टू पीपल अँड इन्स्टिट्यूशन्स should behave in the world of commerce. ऑर्गनायझेशनचे जे स्ट्रक्चर आहे आणि इंडिव्हिज्युअल बिहेवियर. आता आपण टाइप्स ऑफ इथिक्स बघितले तर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की ऑर्गनायझेशनच्या इथिक्सनुसार, त्याच्या कन्सेप्टनुसार इंडिव्हिज्युअल त्याचे इथिक्स जे आहेत, व्हॅल्यूज जे आहेत, तर ते मॉडिफाय करतो किंवा ते कंबाईन करतो आणि मग बिहेव करतो. बिझनेस इथिक्स आर मोरल प्रिन्सिपल्स concerning acceptable and unacceptable behavior by business people. आता ऍक्सेप्टेबल अँड अनएक्सेप्टेबल जर एक्झाम्पल म्हणून जर कन्सिडर करायला गेलो, इथिक्स कुठे फॉलो करतो आपण? आता एखादी फूड प्रोसेसिंग फूड प्रोसेसिंग ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. त्यांच्या फूड प्रोडक्शन मध्ये एक लो क्वालिटी इन्ग्रेडियंट जे आहे तर ते त्यांना कमी कॉस्ट मध्ये मिळणार आणि प्रॉफिट मार्जिन जे आहे तर ते इन्क्रीज होणार आहे. तर तिथे त्यांचं डिसिजन आहे. ठीक आहे, की इथिकल नॉर्म्स मध्ये त्यांच्या बसतंय का, की त्याच्यामुळे लोकांना त्रास होईल किंवा ते इन्ग्रेडियंट यूज केल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट काय असतील. त्यांनी फक्त प्रॉफिटचा विचार करता कामा नये. कळतंय? तर हे बिझनेस इथिक्स आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत आपण. फर्स्ट आहे हार्मनी. Enterprises, as a member of society in building a socialist harmonious society, are abide by laws and regulation. They have to comply with ethical requirements and undertaken the corresponding ethical responsibilities. Strengthening corporate responsibility should be the aim of the organization. The philosophy of the corporate affect the coordinated development of a harmonious society. Harmony ensures the sustainable development of enterprises as well as society. जसं आता मी एक्झाम्पल दिलं होतं की एखादी फूड प्रोसेस करणारी जर ऑर्गनायझेशन असेल, कंपनी असेल, तर ते विचार करतं की त्याचे साईड इफेक्ट काय असतील एखाद्या इन्ग्रेडियंटचे की जे लो क्वालिटी यूज केल्यानंतर. म्हणजे सोसायटी मधले लोक जे ते प्रोडक्ट अवेल करतील तर ते प्रोडक्ट यूज केल्यानंतर त्यांना जर त्या साईड इफेक्ट फेस करावा लागला तर हार्मनी असेल किंवा एक ऑनेस्टी असते, ऑर्गनायझेशनचे प्रॉमिसेस असतात तर ते फॉलो केले जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ह्युमन नेचर. A modern enterprise in shaping the people, respect people, relying on people on the basis of highly skilled team of employees. Business critical, people-oriented corporate ethical values require the enterprises to implement people-centered management style, establishing business and management staff in the dominant position of dominance, ऍक्टिव्ह स्टेटस अँड की क्रिएटिव्ह पोझिशन. ते ह्युमन नेचर जे आहे तर ते बघायला गेलं तर त्याच्यामध्ये डॉमिनन्स झाला किंवा पीपल ओरिएंटेड अप्रोच आहे कॉर्पोरेटचा तर तो बिल्डअप केला जातो. आपण जर ऑर्गनायझेशनचं स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊन जर विचार करायचा म्हटलं तर टाटा किंवा इन्फोसिस सारख्या ज्या कंपनी आहेत तर त्या ह्युमन टेंडन्सीला कन्सिडर करून त्यांचे प्रोडक्ट्स असतील किंवा त्याच्या रिलेटेड डिसिजन असतील तर ते घेत असतात. त्यांची कॉर्पोरेट स्टाईल जी आहे तर ती पीपल ओरिएंटेड आहे.
म्हणजे त्यांचे एम्प्लॉईज असतील किंवा त्यांचे सप्लायर स्टेक होल्डर्स असतील किंवा कस्टमर आहेत. ठीक आहे, त्यांचा अप्रोच त्यांच्यासाठी असतो, सर्व्हिस बेस्ड अप्रोच असतो. त्याच्यानंतर आहे इंटिग्रिटी. मॉडर्न बिझनेस इथिक्स ऑफ each employee's thoughts and behavior play a regular role. Employees, under the constraints of business ethics, corporate culture, consequently accept the norms and constraints. जसं ऑनेस्टी, इंटिग्रिटी हे इथिकल पॅरामीटर्स आपण कन्सिडर करतो की एखादी मार्केटिंग फर्म असेल तर ती मार्केट करताना ती त्या प्रोडक्टचे युटिलायझेशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे डूज अँड डोंट्स त्या प्रोडक्टच्या युटिलायझेशन बद्दल सांगितले जातात. ठीक आहे, किंवा इवन अगदी बेसिक एक्झाम्पल जरी घ्यायचं झालं तरी एखाद्या डॉक्टरने जरी प्रिस्क्राईब केलं आता औषध असेल तर औषधाचे डोसेस पण सांगितले जातात. आता समजा कफ सिरप असेल एखादं, तर खोकला एकदमच बरा व्हायला पाहिजे, लगेचच जायला पाहिजे, म्हणून अख्खी बॉटल कफ सिरप प्याल का ॲट अ टाइम, तर त्याचा साईड इफेक्ट होईल. ठीक आहे, मग त्याच्यापेक्षा डॉक्टर प्रिस्क्राईब करतात ॲज पर एज असेल तर किंवा ॲज पर इम्युनिटी असेल त्या स्पेसिफिक पर्सनची, की किती ml ते सिरप घ्यायचंय, किती वेळा घ्यायचंय. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त डोस घेतले गेले किंवा ओव्हरडोस झाला तर त्याचं शेवटी साईड इफेक्ट बघायला मिळणार आहेत. म्हणजे हे सांगितलं जातं. हे प्रॉमिसेस आहेत की सोसायटीमध्ये प्रोडक्ट्स किंवा मार्केटमध्ये प्रोडक्ट्स सर्व्ह करताना ते चांगल्या क्वालिटीचेच प्रोव्हाइड केले गेले पाहिजे. त्याच्यानंतर आहे परसिस्टन्स. इन द enterprise management activities, business ethics is to enhance the management level of leverage. आता परसिस्टन्स मध्ये आपण टाटांचं एक्झाम्पल घेऊ शकतो की त्यांनी टाटा नॅनो कार ज्या मार्केटमध्ये आल्या होत्या त्यांचं जे मोटिव्ह होतं की कमी किमतीमध्ये त्यांना एका छोट्या फॅमिलीला कार अवेलेबल करून द्यायची होती, अफोर्डेबल कार. या मोटिव्ह मधून त्यांनी ती बनवली. त्याच्यात त्यांना लॉस होणार होता हे त्यांना माहिती होतं, पण तरी सुद्धा त्यांनी त्याच प्राइस मध्ये, त्यांनी जे सांगितलेल्या प्राइस मध्ये त्या कार्स मार्केटमध्ये आणल्या. इट इज परसिस्टन्स, की क्वालिटीमध्ये कुठे फरक केला नाही. त्याच्यानंतर एक केस स्टडी आहे, ती वाचून घ्या. ती तुमच्या एक्स्ट्रा नॉलेज साठी आहे की कोका कोलाची केस स्टडी आहे. नेक्स्ट, conceptual approach to business ethics. Business owners often faces a dilemma while conducting the business activities, such as whether to reduce the quality standards, to increase the profit, or to give importance to ethical business practices. मगात बसून जे आपण बिझनेस इथिक्स बघतोय तर त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आता त्याच्यामध्ये पुन्हा आलंच आहे की क्वालिटी स्टँडर्ड जे आहेत तर ते रिड्यूस करून प्रॉफिट मेकिंग वर फोकस करायचं, की क्वालिटी स्टँडर्ड तसेच ठेवून प्रॉफिट थोडंफार कमी झालं तरी सुद्धा इथिक्सला इम्पॉर्टन्स द्यायचे, इथिक्स अँड प्रिन्सिपल्सना. दॅट इज कन्सेप्च्युअल अप्रोच टू वर्ड्स बिझनेस इथिक्स. आता कन्सेप्च्युअल अप्रोचेस टू बिझनेस इथिक्सचे काही टाइप्स आहेत. Utilitarian approach. It focuses on taking action that will result in the greatest benefit for the maximum number of people. हा अप्रोच आपल्याला काय सांगतो की एखादा डिसिजन की जो नंबर ऑफ पीपल आहे तर त्यांना बेनिफिट देईल. ठीक आहे, म्हणजे एखाद्या डिसिजनमुळे अनेक लोकांचं भलं होणार असेल तर तो डिसिजन घेतला गेला पाहिजे, म्हणजे सोसायटीसाठी काम करायचं. कारण
याच्यामध्ये कम्पॅरिझन करायला गेलं तर प्रॉफिट मेकिंग हे स्वतःसाठी होतं. ठीक आहे. The foundation of this approach rests upon consequence. So this approach is also called as consequential or teleological. Teleo means end of its conclusion. So this approach is result oriented approach. This approach was developed by Bentham. He believed that pleasure is the ultimate standard of morality. की तुम्ही जे सर्व करता किंवा अगदी वागण्या बोलण्यातून जरी बघायचं झालं तरी एखाद्याला चांगली ट्रीटमेंट देणं, ठीक आहे, एखाद्याशी चांगल्या भाषेत, नम्र भाषेत बोलणं, हे पण प्लेजरच असतं. आपण एखाद्या अनोळखी माणसाला मदत करून जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोठा असतो. तसंच प्लेजर हे मोरॅलिटीचं अल्टिमेट स्टँडर्ड आहे असं ह्या थेअरीमध्ये मांडलंय. आता ह्याच्यात एक एक्झाम्पल दिलंय त्यांनी, ते पण बघणार आहोत आपण. अकॉर्डिंग टू बेंथम, utilitarian approach, something is morality good to the extent that it produce a greater balance of pleasure over pain for the largest number of people involved. जसं टाटा नॅनोचं एक्झाम्पल आपण बघितलं. आता ह्याच्यात त्यांनी जे एक्झाम्पल दिलंय तर ते आहे की एक चोर असेल समजा, तर त्यांनी चोरी केली, त्यांनी कोणाचं जरी पाकिट मारलं असेल, त्याला खूप आनंद होईल की त्याच्यात त्याला खूप पैसे मिळतील, ठीक आहे. पण तो आनंद त्याचा फार काळ टिकणार नाही, कारण त्याला भीती असेल की तो पकडला जाईल. म्हणजे हे प्लेजर त्याचा लॉंग टर्म साठी नाहीये आणि हे तो चांगल्या कारणासाठी पण करत नाहीये, तो स्वतःच्या सर्व्हायव्हल साठी करतोय, ठीक आहे. आणि दुसऱ्याचं नुकसान करून करतोय, म्हणजे त्याच्यात प्लेजर त्याचं शॉर्ट टर्मच आहे आणि त्याला सतत भीती असेल आणि स्ट्रेस असेल कॉन्स्टंटली की तो पकडला जाईल. मग इन शॉर्ट ही विल एक्सपिरियन्स मोर पेन दॅन प्लेजर, ठीक आहे, की तो पेनफुल म्हणजे त्याला तितका आनंद मिळणारच नाहीये की त्यांनी चोरी केलीये किंवा काय, त्याच्यापेक्षा त्याच्या पदरी दुःखच जास्त पडेल. तर according to this approach, it is clearly said that unethical activities are wrong practices which create a greater balance of unhappiness. आणि ह्याच्यात अजून एक शॉर्ट एक्झाम्पल जर मेन्शन करायचं म्हटलं तर जे स्ट्रेट फॉरवर्ड असतात किंवा ऑनेस्ट लॉयल पर्सन असतात त्यांना टेन्शन किंवा जास्त स्ट्रेस वगैरे नसतो, ठीक आहे. अशी लोक शांतपणे झोपू शकतात रात्री, असं आपण जनरली कन्सिडर करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मोरल राईट्स अप्रोच. This approach considers moral principles regardless of the consequences. Under this view, some actions are simply considered as right or wrong. From this standpoint, paying extremely low wages is immoral. To face the competition in healthier manner, the business must revise the wage policy. आता मोरल राईट्स अप्रोच जर कन्सिडर करायला गेलं तर कंपनीचं प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी किंवा प्रॉफिट बॅलन्स करण्यासाठी एम्प्लॉईज किंवा वर्कर्स जे आहेत त्यांचे वेजेस डिडक्ट करून ते बॅलन्स करणं, तर हे मोरली राईट नाहीये, हे रॉंग प्रॅक्टिस आहे. त्यांनी एक्झाम्पल मध्ये पण दिलंय की जर बिझनेस डाऊन होत असेल, म्हणजे बिझनेस फार काही चांगला चालत नाहीये, तर मग तो शटडाऊन करणं कधीही उत्तम, की रन होतं तसा होऊ दे आणि कमीत कमी वेजेस वर्कर्सना प्रोव्हाइड करण्यापेक्षा तो बिझनेस बंद करून टाकायचा किंवा वर्कर्सना त्यांचे जे जे सॅलरी किंवा वेजेस होतात ते देऊन टाकायचे. ही मोरॅलिटी आहे अकॉर्डिंग टू धिस अप्रोच.
थर्ड अप्रोच आहे तो युनिव्हर्सलिझम अप्रोच आहे. दिस अप्रोच इज सिमिलर टू द गोल्डन रूल which is given by normative ethics. It follows the concept that we should do to others what we would want others to do to us. In short, आपण लोकांसोबत जे करतो तेच एक्सपेक्टेशन आपण लोकांकडून ठेवतो की ते आपल्यासोबत तसं करतील. म्हणजे आपण एक म्हण म्हणतो की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. तुम्ही रिस्पेक्ट दिलात तर लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील. ठीक आहे, आणि ह्याच एक्सपेक्टेशनने आपण वागतो. त्याच्यानंतर त्या अप्रोच मध्ये अजून दोन कॅटेगरीज, दोन कंडिशन्स दिल्यात ह्याच एक्झाम्पलच्या बेसिसवर. यू हॅव टू डिटरमाइन whether you would be willing to have someone else to follow the rule to you. ह्याच्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दिला की you would ask yourself whether paying extremely low wages to the workers for increasing profit of the company would be right for you, for everyone else. आता पहिली कंडिशन आहे की तुम्ही सगळ्यांसाठी जो रूल अप्लाय करताय तो तुमच्यासाठी पण असणार आहे. तर त्याच्यातलं एक्झाम्पल एक दिलंय की तुम्ही जर लो वेजेस प्रोव्हाइड करत असाल कंपनीला प्रॉफिट होण्यासाठी, तर ते सगळ्यांसाठी बरोबर असणार आहे का? हा डिसिजन राईट आहे का? आणि दुसरा पॉइंट जो त्यांनी त्याच्यात मांडलाय, इफ सो देन यू शुड आस्क युअरसेल्फ whether you would accept such kind of job as a worker for low wages whom there is no alternative without starvation. की जिथे तुम्हाला जॉब करायला आवडेल का? तुम्ही स्वतःहून असा कुठला जॉब केला असतात का की तुम्हाला कमी वेजेस मध्ये तिथे काम करायला लागलंय? ठीक आहे, आणि तुम्हाला तिथे ऑप्शनच असणार नाहीये की तिथे तुम्हाला उपासमारीपेक्षा, ठीक आहे, उपासमारी होण्यापेक्षा कमीत कमी वेजेस मध्ये तुम्ही तिथे काम करू शकाल असं होणार आहे का? म्हणजे थोडक्यात एम्पॅथेटिक व्ह्यू जो आहे तर तो इथे ठेवला पाहिजे. In short, according to this approach, every manager or entrepreneur has to keep himself in others' position before taking final decision, which will help him to concentrate on moral or ethical issues. की एम्पॅथेटिक अप्रोच जो आहे तर तो असायला पाहिजे while taking decision, मग मॅनेजर्स असतील किंवा एंटरप्रेनर्स असतील. नेक्स्ट आहे कॉस्ट बेनिफिट अप्रोच. अंडर धिस individual tries to balance the cost and benefit of every activity. He or she compares positive or negative aspect of particular action and then decision is taken. की कॉस्ट आणि बेनिफिटचा बॅलन्स जो आहे तर तो चेक केला जातो की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अप्रोच जो आहे त्याने, आणि मग डिसिजन मेकिंग केलं जातं की जे बेनिफिशियरी असेल, थोडक्यात मिडवे जो आहे तर तो कॅल्क्युलेट केला जातो. नेक्स्ट आहे रोल, सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस इथिक्स. त्याच्यातला पहिला पॉइंट आपण बघतोय की rises the goodwill. Business ethics brings much goodwill to company that will in the long run translate into tangible benefit. कंपनीचं गुडविल इन्क्रीज होतं की जर ती ऑर्गनायझेशन आहे तर ती इथिकल आणि प्रिन्सिपल बेस असेल तर, लाईक टाटा आपण जनरली कन्सिडर करतो त्यांना की इथिकल ऑर्गनायझेशन्स मध्ये. त्याच्यानंतर आहे प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबिलिटी ऑफकोर्स होणारच आहे, कारण जर एखाद्या ऑर्गनायझेशन बद्दल पॉझिटिव्ह अप्रोच जेव्हा बिल्डअप होतो कस्टमर माइंड मध्ये आणि मार्केटमध्ये, तर आपोआप लोक त्यांची प्रोडक्ट्स जे आहेत तर ते परचेस करायला सुरुवात करणार आहेत किंवा इन्व्हेस्टर्स त्याच्यामध्ये इझिली इन्व्हेस्ट करणार आहेत. नेक्स्ट टाइम गोइंग कन्सर्न इन ॲश्युअर. Being profitable will ensure that the company be around for
list of next 12 months. It is desire of every business entity to be in the market for a longer time. Ethical business practices is the way to go if you and your business truly value going concern. तुमच्या ऑर्गनायझेशन जेव्हा प्रॉफिट मेकिंग आहे, इथिकल बेस आहे, तेव्हा कंपनीमध्ये इन्व्हेस्टर्स जास्त इन्व्हेस्ट करणार आहेत. लॉंग टर्म साठी तुमच्या ऑर्गनायझेशनचा विचार होणार आहे. मार्केटमध्ये तुमचं तसं नाव असणार आहे. तर अशा वेळेला कस्टमर असतील किंवा इन्व्हेस्टर आहेत, तर ते कन्सर्न असतात त्या ऑर्गनायझेशन बद्दल. उद्या एखादा काही प्रॉब्लेम झाला तरी त्या ऑर्गनायझेशनची इमेज लगेच डाऊन होत नाही. लोकांचा ट्रस्ट असतो त्याच्यावर. नेक्स्ट आहे सस्टेनेबिलिटी, की लॉंग टर्म साठी ती सस्टेन होऊच शकते, कारण त्यांचं तेवढं रेप्युटेशन, गुडविल जे आहे तर ते क्रिएट झालेलं असतं. नेक्स्ट आहे कॉम्पिटिटिव्ह एज. क्वालिटी सेव्हज मनी इज अ पॉप्युलर बिलीफ इन अकाउंटिंग, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट. You will save the cost of reworking defects born out of using poor equipment and employment of sharp practices. कॉम्पिटिटिव्ह एज मध्ये इथिक्स सोबतच शार्प प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या एक्वायर करणाऱ्या बऱ्याच ऑर्गनायझेशन असतात, पण इथिक्स फॉलो करणाऱ्या ऑर्गनायझेशन खूप कमी आहेत. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एजवर इथिक्सचा ऍडव्हान्टेज मिळू शकतो. त्याच्यानंतर आहे क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट. गुड बिझनेस इथिक्स पॉलिसी विल definitely reflect on the quality of your product, because you have the satisfaction of your customer at hand while you were producing your products. तुमचे प्रोडक्ट्स जे आहेत तर त्यांचे युटिलायझेशनमुळे सॅटिस्फॅक्शन लेवल जी आहे कस्टमरची तर ती पण हाय असणार आहे, कारण क्वालिटी इन्ग्रेडियंट्स असतील, क्वालिटी प्रोसेस आहे तर ती यूज केलेली असणार आहे. त्याच्यानंतर आहे स्कोप ऑफ बिझनेस इथिक्स. त्याच्यामध्ये क्रिमिनल बिहेवियर अँड लीगल फ्रेमवर्क. एव्हरी बिझनेस नीड्स टू हॅव अ गुड ethics pertaining to criminal behavior and legal issues. The employees in the business need to be trained sufficiently regarding legalities of the businesses and the consequences their actions. बिझनेसमध्ये जर इथिक्स फॉलो केले गेले नाहीत, फॉर एक्झाम्पल ॲग्रीमेंट्स असतील, कॉन्ट्रॅक्ट्स असतील, तर हे पण इथिक्स मध्ये येतात. इट इज अबेडेड बाय लॉ बट स्टील दीज आर इथिक्स. तर त्याच्यामध्ये जर काही काही फ्रॉड असतील, फ्रॉडुलंट प्रॅक्टिसेस असतील, तर ते क्रिमिनल बिहेवियर आहे, की त्याच्यामुळे बिझनेस रन करताना त्याच्या लिगल फ्रेमवर्क जे आहे तर ते कन्सिडर केलं पाहिजे. अँड लिगॅलिटी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे ह्युमन व्हॅल्यूज अँड पर्सनल बिहेवियर. एव्हरी बिझनेस नीड्स to have an ethical framework or policy for human values and behavior. Business ethical practices teach employees regarding their interaction with different people, be it with customer, suppliers or competitors. ह्युमन व्हॅल्यूज किंवा पर्सनल बिहेवियर जे आहेत तर ते इम्प्रूव्ह होतात ॲज लाईक B2B प्रॅक्टिसेस ज्या असतात. तर लिगल फ्रेमवर्क जरी नसलं त्याच्यात, म्हणजे आपण वर्ल्डिक ॲग्रीमेंट कन्सिडर करू शकतो, की बिझनेस टू बिझनेस प्रॅक्टिसेस करताना इथिकल रन होणारा बिझनेस जो आहे तर तो दुसऱ्या बिझनेसला हेल्प करू शकतो. लाईक त्यांच्यामध्ये काहीही लीगल किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन न होता सुद्धा ऑन द बेसिस ऑफ बिलीफ आणि ट्रस्ट. ठीक आहे, म्हणजे समजा एक कंपनी असेल तर
ती इथिकल बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. बी कंपनी ए कंपनीशी डील करताना जर ए कंपनी बी कंपनीला ट्रान्झॅक्शन देऊ शकत नसेल, ऍडव्हान्स देऊ शकत नसेल, तरी सुद्धा बी कंपनी त्या ए कंपनी सोबत डील करायला तयार असते. ठीक आहे, म्हणजे ह्या ह्युमन व्हॅल्यूज आहेत, हे पर्सनल बिहेवियर्स आहेत. ऑर्गनायझेशनचे जे इथिक्स आहेत तर ते पर्सन मध्ये बिल्डअप व्हायला सुरुवात होते त्या ऑर्गनायझेशन मध्ये एंटर झाल्यानंतर. त्याच्यानंतर आहे कॉर्पोरेट अँड बिझनेस इथिक्स. Business ethics has a wider scope which covers various corporate policies and plans. It equally focuses on the responsibilities of the business and stakeholders. कॉर्पोरेट आणि बिझनेस इथिक्स जर बघायला गेले तर त्यांच्या ज्या प्लॅन्स अँड पॉलिसीज ज्या असतात तर त्या आपण त्यासाठी तयार करतो की आपण एक रूल अँड रेग्युलेशन तयार केलेले असतात. अकॉर्डिंगली पर्सनला त्याच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याच्यानंतर डूज अँड डोंट्स जे आहे तर ते क्लिअर होतं की ती ऑर्गनायझेशन काय पद्धतीने वर्क करते, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कशा आहेत. डिसिजन मेकिंग घेताना त्यांना प्रॉफिट मेकिंग किंवा प्रॉफिट ओरिएंटेड अप्रोच ठेवायचा आहे, कस्टमर ओरिएंटेड अप्रोच ठेवायचा आहे की पीपल ओरिएंटेड अप्रोच आहे. तर ही गाईडलाईन जी आहे तर ती ह्यातून मिळते. आणि एक लास्ट पॉइंट बघूया आजच्या लेक्चरचा, रिलेशनशिप बिटवीन बिझनेस अँड इथिक्स. According to classical thinkers like Adam Smith, the objective of any business was to generate profit only, and business had no relationship with ethics, while other thinkers expressed that neither the business was an extension of morality and ethics, nor can business keep it far away from ethical practices of society where it exists and operates. आता याच्यामध्ये अनेकांचे वेगवेगळे ओपिनियन्स आहेत की त्याच्यामध्ये ऍडम स्मिथचं एक ओपिनियन त्यांनी हायलाइट केलंय की बिझनेस जो आहे तर तो प्रॉफिट मेकिंग साठी असतो, त्याचा आणि इथिक्सचं असं काही रिलेशनशिप नाहीये. कारण वेळ आल्यावर प्रत्येक बिझनेस पर्सन जो आहे तर तो इथिक्सचा विचार करण्यापेक्षा प्रॉफिटचा विचार करणार आहे. Building a modern business ethics policy. First point, to promote the harmonious development of society and the business, is to build a modern business ethics. Point of departure. Business ethics is to go beyond the scope of the legal requirements of society or an organization has the desired behavior, which now lies on the Corporate Social Responsibility Act. The हार्मोनियस डेव्हलपमेंट प्रमोट करणं सोसायटी आणि बिझनेस साठीची, तर मग ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्ट अंडर जे रूल्स अँड रेग्युलेशन्स येतात की जे बिझनेस पॉलिसीजला बिझनेसला फॉलो करायला लागतात, दॅट इज बिझनेस इथिक्स पॉलिसी. कारण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा CSR ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या सगळ्या इथिकल बेस आहेत. ठीक आहे, त्याचं जे बेसिक आहे की सोसायटीसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करणं, तर हे इथिकल बेस आहे. म्हणून पहिला पॉइंट जो आहे तर तो आपण टू प्रमोट हार्मोनियस डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी अँड द बिझनेस बघितला. त्याच्यानंतर आहे अपहोल्ड द पीपल ओरिएंटेड मॅनेजमेंट is to establish the objective requirement of modern business ethics, the survival and development of modern enterprises increasingly rely on the enthusiasm on the playing staff in particular, is to master the core technology of the knowledge, workers of innovative capability of enterprise development and the higher level people self-esteem are often stronger, the more want to be respected. अपॉल्टी पीपल ओरिएंटेड मॅनेजमेंट जर कन्सिडर करायला गेलं तर याच्यामध्ये ऑर्गनायझेशन पहिलं त्यांच्या इंटरनल कन्झ्युमर्स म्हणजे जे आपण एम्प्लॉई बघतो
तर त्यांच्या एन्थुसियाझमसाठी, सेल्फ इस्टीमसाठीच्या पॉलिसी ज्या आहेत तर त्या तशा तयार करते. ठीक आहे. कारण ते त्यांचा इंटिग्रल पार्ट आहेत आणि इम्पॉर्टंट पार्ट आहेत, की जसे एम्प्लॉईज किंवा वर्कर्सच ऑर्गनायझेशनसाठी काम करत नसतील, तर ऑर्गनायझेशन रन कशी होणार? मग त्यांचे सॅटिस्फॅक्शन जे आहेत, त्यांचे डिझायर्स आहेत, तर ते फुलफिल झाले पाहिजेत. मग तशा पद्धतीने ऑर्गनायझेशन त्यांच्या पॉलिसी तयार करते. मग ह्याच्यामध्ये आपण रूल्स अँड रेग्युलेशन, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत तर त्या डिफाईन केल्या जातातच. प्लस लिव्ह मॅनेजमेंट पॉलिसी असेल किंवा त्यांच्या ॲक्सिडेंटल किंवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असतील, ज्या ऑर्गनायझेशन काढते. ठीक आहे. तर ह्या पीपल ओरिएंटेड अप्रोच आहे. त्याच्यानंतर प्रमोशनल पॉलिसीज ज्या आहेत तर त्या डिफाईन केलेल्या असतात, की प्रमोशनल इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत, त्याच्यानंतर त्याच्यात कुठले क्रायटेरिया कॅल्क्युलेट केले जातात आणि मग प्रमोशन मिळणार आहे, एक्सेट्रा. नेक्स्ट आहे आणि थोडक्यात वेलफेअर मॅनेजमेंट जी आहे तर ही खूप स्ट्रॉंग असते ह्या ऑर्गनायझेशनमध्ये. जसं टाटा इंडस्ट्रीज जर बघायला गेलं तर त्यांची वेलफेअर मॅनेजमेंट खूप जास्त स्ट्रॉंग आहे. इन्फोसिस फाउंडेशनची पण वेलफेअर मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनलायझेशन इज टू बिल्ड अ मॉडर्न बिझनेस ethics guarantee. Ethics institutionalize, that is, to a relatively abstract and ethical requirement, moral order into specific group members that must be followed by series of operational ethics and systems. To rely on the system as its core is coercive power to regulate people's moral behavior and the implementation of social morality. बिझनेसच्या पॉलिसीज ज्या डिफाईन केल्या जातात, ज्या इथिकल बेस आहेत, तर म्हणजे पॉलिसीजमध्ये बरेच रूल्स, रेग्युलेशन, क्लॉज असतात, नॉर्म्स असतात, काही कोड ऑफ कंडक्ट असतात. तर आपण त्याच्यातले इथिकल पॉलिसीज बघतोय. तर त्याच्यातल्या पॉलिसीजमुळे त्या ऑर्गनायझेशनचं विजन किंवा मिशन जे आहे तर ते डिफाईन केलेलं असतं. त्याच्यामुळे ते कधीच चेंज होत नाही. म्हणजे मॅनेजमेंट वगैरे चेंज होत जरी गेली तरी मोटिव्स, त्याचे विजन, की ऑर्गनायझेशन का स्टार्ट झाली होती हे कधीच चेंज होणार नाही त्याचं. ठीक आहे. मग सर्व्हिस ओरिएंटेड ऑर्गनायझेशन आहे. फॉर एक्झाम्पल एनजीओ ज्या आहेत तर त्या वर्क कशासाठी करतात, तर लोकांना मदत करण्यासाठी. सोसायटीतल्या एक स्पेसिफिक एरिया जो त्यांनी डिफाईन केलेला असतो, की त्या एरियासाठी ते वर्क करणार आहेत, त्या लोकांसाठी ते काम करत असतात किंवा ॲनिमल्ससाठी असेल, एन्व्हायरमेंटसाठी असेल. एनजीओज वेगवेगळी कामं करतात. त्यांचे मोटिव्स कधीच चेंज होत नाही. ठीक आहे. दॅट इज गॅरंटी. नेक्स्ट आहे to improve the ethical enterprise managers literacy is the key to building a modern business ethics. Business to be successful, managers need to advocate, to lead as an example. This requires the manager should have a high ethical standard. The ethical element of manager determines the nature of business and style. आता कुठलाही एंटरप्राइज इस्टॅब्लिश होत असताना त्याच्यातले इथिकल स्टँडर्ड्स जे आहेत तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मॅनेजरने स्वतःच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून असेल किंवा त्याचे डिसिजन मेकिंग मधून ते स्टँडर्ड सेट केले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की ब्राईब रिलेटेड असेल समजा. ठीक आहे. तर मॅनेजर जर ब्राईब घेत असेल तर ऑफकोर्स त्याचे एक्झिक्युटिव्ह आहेत, एम्प्लॉईज आहेत तर ते ब्राईब घेणार आहेत. ठीक आहे. जर
मॅनेजर खूप जास्त प्रामाणिक असेल, तर त्याचे एम्प्लॉईज जे आहेत, त्याची टीम जी आहे, तर ती त्याच्याकडे बघून काम करणार आहे. ते पण प्रामाणिकपणे काम करतील. तो डेडिकेटली वर्क करत असेल, म्हणजे मॅनेजर आहे म्हणून 9चं ऑफिस आहे, 10 वाजता आलाय, ठीक आहे? असं चालत नाही. 9चं ऑफिस आहे, मॅनेजर 9च्या 5 मिनिटं आधी ऑफिसमध्ये असायला पाहिजे, ठीक आहे? मग ह्या पद्धतीने जर तो ह्या गोष्टी पाळतोय म्हटल्यानंतर त्याचे स्टाफ मेंबर जे आहेत, तर ते सुद्धा ह्या गोष्टी फॉलो करणार आहेत. म्हणजे तो त्याचं स्वतःचं एक्झाम्पल सेट करतोय. त्याला ह्या गोष्टी सांगायची गरज असणार नाहीये. ते त्याच्या बिहेवियरवरून कळणार आहे. त्याच्यानंतर उद्या त्याने जर एखादा असा डिसिजन घेतला असेल, मग तो त्याच्या ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड असेल, की जसं त्याच्यातनं एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्सना अफेक्ट होणार असेल त्या डिसिजनमुळे, एखाद्या प्लॅनच्या पॉलिसीमुळे किंवा त्याच्या इन्फ्रामुळे, तर त्यांनी ते कॅन्सल केलं किंवा त्याच्यात चेंजेस केले. ते का केले? ह्याची कारणं त्या एम्प्लॉईजना, त्याच्या स्टाफला माहिती असतील, की तो कशा पद्धतीने विचार करतोय आणि आपल्या ऑर्गनायझेशनची पॉलिसी कशी आहे. कळतंय? त्याच्यानंतर आहे एम्फसाइझिस ऑन स्टाफ इथिक्स अँड मोरल एज्युकेशन is to build the foundation of modern business ethics. This